हाय फ्रेंड्स, आज आपण खूप एक महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत. ते आहे म्हणजे डज बोर्ड एक्झाम मार्क्स रिअली मॅटर? कारण काय होतंय ना, सध्या बरेचसे यूट्यूबर वगैरे आहेत, जे व्हिडिओज टाकतात की मला 10वीला 12वीला 45% होते. आज मी 2-3 करोडमध्ये 2-3 लाख 2-3 करोड कमवतोय. सो स्टुडंट्सच्या मनामध्ये मग एक संभ्रम येतं की सर मग आम्ही पण काय एवढा अभ्यास करतोय बोर्डासाठी, जर ते मार्क महत्त्वाचे नसतील तर. तर आज आपण केस स्टडी करणार आहोत की खरंच तुमचे बोर्डाचे मार्क महत्त्वाचे असतात का? म्हणजे खरंच तुम्ही त्याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे का? ठीक आहे, कारण आता आपण जगतोय 2023-2024 मध्ये, राईट? आपण 21st सेंचुरीमध्ये जगतोय. टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे. सो त्यामुळे काळानुसार गोष्टीही बदलल्या आहेत. पूर्वी बोर्डाला प्रचंड डिमांड होती, पण आज आहेत का? आज आपण त्याचा अनालिसिस करूयात. सो हा व्हिडिओ सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ओके. सो स्टार्ट करूया. बघा, आज आपण डिस्कशन करतो डज बोर्ड एक्झाम्स मॅटर. आता होतं काय, 12वीची बोर्डाची परीक्षा होते, बरोबर? फेब्रुवारी महिन्यामध्ये 12वीची बोर्डाची परीक्षा होते. पण जरी परीक्षा फेब्रुवारीमध्ये होत असली तर विद्यार्थी त्याला 1 ते 1.5 वर्ष पूर्वीच त्याचा अभ्यास सुरू करून देतात. म्हणजे टेक्स्टबुक सॉल्व्ह करणार, MCQs वगैरे सॉल्व्ह करतात, प्रिव्हियस इयर्स पेपर करतात. तर ते करणं खरंच योग्य आहे का ते आपण बघू. सर्वात आपण पहिले बघू इम्पॉर्टन्स ऑफ बोर्ड एक्झाम. तर बघा, मी तुम्हाला एका लाईनीमध्ये उत्तर देतो. बोर्डाचे मार्क महत्वाचे असतात का? तर हो, बोर्डाचे मार्क महत्वाचे असतात. जर बोर्डाचे मार्क महत्वाचे नसते तर बोर्ड एक्झामचे कंडक्ट करणारा जो सेल आहे, बोर्ड एक्झामची जी ऑथॉरिटी आहे, ती येडी का एवढे बोर्ड एक्झाम्स कंडक्ट करते महाराष्ट्रभर? फक्त आपल्या महाराष्ट्राचे बोर्ड एक्झाम नाही होत, प्रत्येक राज्याचे बोर्ड एक्झाम होतात. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, CBSE जी आहे, ती एवढी मोठी बॉडी आहे, संपूर्ण भारतभर तिचे आहेत. ओके. ती येडी का एवढी बोर्ड एक्झाम कंडक्ट करते, एवढे स्ट्रिक्टली बोर्ड एक्झाम कंडक्ट करतात? तर नाही. सीईटीचे आणि बोर्ड, सीईटी तर ठीक आहे, चला नंतर आहे, पण आधी बोर्ड एक्झामचे मार्क 100% महत्वाचे असतात. सो त्यामुळे असे कोणत्या चुकीच्या इन्फॉर्मेशनला बळी पडू नका, चुकीच्या इन्फॉर्मेशनच्या ट्रॅपमध्ये फसू नका की सर मार्क महत्वाचे नसतात. आज आपण डिस्कस करूया की बोर्डाचे मार्क तुम्हाला कुठे कुठे पुढे उपयोगामध्ये येतील. तो मी पकडून चालतोय की हे व्हिडिओ बघणारे स्टुडंट PCM ग्रुपचे आहेत, जे की पुढे MHT CET एक्झाम देणार आहेत आणि त्याच्यानंतर ते इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतील. ओके. सो मी अजून करतोय की हे आज माझे टार्गेटेड ऑडियन्स आहे. सो सगळ्यात पहिले इंजिनिअरिंग ऍडमिशन. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही म्हणाल सर सीईटीचे मार्क लागतात. सीईटीच्या मार्कांसोबत बोर्डाचे मार्क पण कन्सिडर होतात. बोर्डाचा पण एक ग्रुपिंग क्रायटेरिया असतो, म्हणजे कमीत कमी एवढे मार्क तरी तुम्हाला पाहिजे. एक ग्रुपिंग क्रायटेरिया असतो, एवढे कमीत कमी तुम्हाला मार्क पाहिजे. जर तेवढे मार्क असतील किंवा त्याच्यावरती असतील तरच तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकता. मग सीईटी मध्ये तुम्हाला 200 पैकी 200 असले तरी काहीच फायदा नाही, जर तुमचा बोर्डाचे मार्क इनफ एका क्रायटेरियापेक्षा वरती नसतील तर. येस, बघा, इकडे तुमचे इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनला बोर्डाचे मार्क आले. सेकंड, कॉलेज प्लेसमेंट. कॉलेज प्लेसमेंट म्हणजे कसं की समजा तुम्ही आता एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलं, त्याच्या फायनल इयरला जे आहे ते कंपन्या चालू होतात तुमच्या कॅम्पसमध्ये प्लेसमेंटसाठी. तर आता एखादी कोणती कंपनी आली, समजा एखादी कंपनी आली टाटा, टाटा आली प्लेसमेंटसाठी. सो टाटा कंपनी प्रत्येकाला अलाव करते का प्लेसमेंटला? नाही. तर टाटाच्या क्रायटेरिया असतात. काय क्रायटेरिया? ज्या विद्यार्थ्याला 12वीमध्ये 65 पेक्षा जास्त पर्सेंटेज आहेत, 65 पेक्षा जास्त पर्सेंट आहे, फक्त तेच मुलं प्लेसमेंटला बसू शकतात टाटाच्या. तशी प्रत्येक कंपनीची रिक्वायरमेंट आणि क्रायटेरिया वेगवेगळा असतो. बट मोस्टली सर्व कंपन्यांचा 60+ पर्सेंटेज असतात 12वीला. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला 12वीला 60% वरती असतील तर तुम्ही प्लेसमेंटला बसू शकतात कंपन्यांच्या. तर बघा, म्हणजे इथे पण मार्क महत्वाचे. जर तुम्ही 12वीला अभ्यास नाही केला, तुम्ही आणले 40-45% आणि मग तुम्ही प्लेसमेंटलाच नाही बसू शकणार ना, कारण तुमचा क्रायटेरिया सॅटिस्फाय होत नाहीये. मग इकडे पण तुम्हाला मेजर लॉस सफर करावा लागेल. थर्ड अँड द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट, ज्याच्याबद्दल कोणीच बोलत नाही, ते म्हणजे हायर स्टडीज. आता माहिती का, तुम्ही 12वी नंतर बीटेकला ऍडमिशन घ्या. सो बरेचसे मुलं बीटेक झाल्यानंतर हायर स्टडीजला जातात. जसं बरेचसे स्टुडंट इंडियामध्ये मास्टर्स करतात, फॉरेनमध्ये MS करतात, काही काही जण MBA वगैरे करायला जातात. सो याच्यासाठी पण तुम्हाला 12वीचे बोर्डाचे मार्क महत्वाचे असतात फ्रेंड्स. ह्याच्यामध्ये पण क्रायटेरिया असतो की 12वीला तुम्हाला 65च्या वरती मार्क पाहिजे, 70च्या वरती मार्क पाहिजे, 75च्या वरती मार्क पाहिजे. ते रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी, प्रत्येक युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया वेगवेगळा असतो. म्हणून इथे पण ते तुमचे बोर्डाचे मार्क जे आहेत ते मॅटर करतात. सो त्यामुळे जर तुम्हाला कोणी सांगत असेल की बोर्डाला महत्व नाही, तर हे 3 पॉईंट सांगा आणि तुम्ही पण लक्षात ठेवा. सो त्यामुळे फायनल कन्क्लुजन आहे, सो येस, बोर्ड एक्झाम्स मार्क्स मॅटर्स ए लॉट.
सो फोकस ऑन स्टडींग. त्यामुळे बोर्डाचे मार्क महत्त्वाचे आहेत. असे कोणतेच यूट्यूबर किंवा कोणी जर तुम्हाला तुमच्या जवळपास फॅमिलीमध्ये पण जर तुम्हाला सांगत असेल की बोर्डाच्या मार्कांना एवढं महत्त्व नाहीये, सीईटी वरती जास्त फोकस करा, सो त्यांना म्हणा सर सीईटी वरती आम्ही फोकस तर करणार, पण त्याच्यासोबत बोर्डामध्ये आम्हाला मार्क सुद्धा आणायचे. तुम्ही म्हणाल मग सर किती कमीत कमी मार्क आणले पाहिजे, तर 75+ तुम्ही बोर्डामध्ये आणला तर तुम्ही सेफ मध्ये आहात. 75 न काय खरं बघायला गेलं तर फार अवघड नाहीये, कारण त्याच्यासाठी लागणारं सगळं कॉन्टेंट आपण ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. सो त्यामुळे आय होप आजचा जो व्हिडिओ होता तो तुम्हाला आता कळाला असेल, आणि जे कन्फ्युजन आहे तुमच्या मनामध्ये रिगार्डिंग द मार्क्स इम्पॉर्टन्स ते झालं असेल. ठीक आहे ना. आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला तुमचे मार्क मॅटर करतात बाबांनो. मार्क जर मॅटर करत नसते तर पोरं येडेत का 12-12 14-14 तास अभ्यास करायला? सर्वांनी टाइमपास केला असता. असं नसतं, मार्क महत्वाचे असतात. ठीक आहे. सो त्यामुळे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच अभ्यासाला सुरुवात करायची आणि सर्वांना बोर्डमध्ये 75 पेक्षा जास्त टक्के आणायचे. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू.